आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अमित शहांची रवींद्र चव्हाण आणि अमित साटम यांच्यासोबत चर्चा। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांची बैठक। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये यांची बैठकीला उपस्थिती। गृहमंत्री अमित शहांकडून वर्षावर बाप्पाची आरती। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वर्षावर उपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। केंद्रीय मंत्री जे पी नड्डांनी घेतलं पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन। जे पी नड्डांकडून कसबा गणपतीची पूजा अर्चना। राज ठाकरेंनी साधला ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी जोमानं काम करण्याच्या सूचना। अजित पवारांची राष्ट्रवादी पुणे पालिका स्वबळावर लढणार का? अजितदादांकडून सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना। माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीमध्ये अजितदादांच्या महत्त्वाच्या सूचना। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार। आम्ही स्वबळावर लढण्यासाठी आजपासून तयारी करणार। रुपाली ठोंबरे पाटलांची माहिती। अजित पवारांच्या स्वबळावर लढण्याच्या सूचना असल्याची माहिती। सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादाच्या संदर्भातील आजची सुनावणी अंबाजोगाई न्यायालयानं पुढे ढकलली। 19 सप्टेंबरला होणार सुनावणी। धनंजय मुंडेंच्या सहकार्याकडून फसवणुकीचा आरोप। शेतकऱ्याला भाव द्या, आरक्षणाची आम्हाला गरज राहणार नाही। हमीभाव मिळाल्यास आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेमध्ये कडू आक्रमक।